कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरीतील जिंदाल कंपनीमधून वायू गळती झाली आहे. जयगड येथील नांदिवडे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वायू गळतीचा त्रास झाला आहे. मुलांना डोळ्यांना जळजळ, श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाल्याने तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार 35 ते 40 विद्यार्थ्यांना या वायू गळतीचा त्रास झाल्याचे समोर आले. काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जिंदाल कंपनीच्या टाक्यांचे मेंटेनन्स सुरू असताना हा गॅस लीक झाल्याचा संशय समोर येत आहे. जयगड येथे वायू गळती झाली आणि त्यामुळे काही मुले बाधित झाली आहे अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमधून मिळाली. त्यानंतर मी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथे येऊन सगळ्या चमूला तयार केलेला आहे. आमच्याकडे 3 लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत, फिजिशियन्स आहेत, नर्सेस आहेत, औषध निर्माता आहेत. सगळ्या बेडची तयारी केली. आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे कॅज्युअल्टीमध्ये घेतले. आपली 6 बेडची कॅज्युअल्टी आहे. उरलेले कॅज्युअल्टीच्या मागे 12 बेड्स तयार केलेले आहेत जिथं आता बाकीच्यांना घेतो आहे. तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेडियाट्रिक वॉर्डात केलेली आहे. मला असं समजतं की एकंदरीत 51 लोकांना इथं आणणार आहेत. आत्तापर्यंत 32 आलेले आहेत. 32 स्टेबल आहेत. बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत. त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखते, त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट चालू केलेली आहे. 3 जणांना थोडंसं छातीमध्ये स्पाझम होत आहेत, म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास होतो. त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून आहोत. त्यातल्या उलटी आणि मळमळ झाली असं उलटी नाही, जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास. सिरियस मुलं आहेत का? नाही, सध्या तरी कोणी सिरियस मुलं नाही. कोणत्या प्रकारचा वायू असावा की त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला? नाही, ते आम्हाला सांगता येणार म्हणजे नाही. ही लक्षणं सर कशाची आहेत, कशामुळे होऊ शकतं हे सगळं? साधारणतः वायुगळतीमुळे अशा पद्धतीचे सिम्पटम्स असतात आणि त्याची ट्रीटमेंट ही सिम्प्टोमॅटिक असते, म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो. ओके, येस सर, थँक्यू. तर सध्या सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे आणि नंतर थोड्या वेळाने मग बाकीची प्रगती मी सांगतो आपल्याला. ओके सर, थँक्यू.